नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। मित्रांनो, आज आपल्या इथे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आज आपल्या या ठिकाणी इथे 8वं लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण आतापर्यंत जे काही महागाई हा टॉपिक आहे तो आपण इथे समजून घेतलेला आहे। महागाई हा टॉपिक आपण समजून घेत असताना जे काही बेसिक आहे की महागाई का वाढते, महागाई वाढण्याचे कारण कोणते आहेत, महागाई वाढण्याचे सिद्धांत कोणते आहेत, महागाई वाढल्यामुळे कोणते परिणाम होतात, तर हे आपण इथे बेसिक समजून घेतलं असेल। आणि एवढंच नाही तर याच्यावरती आपण काही प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सोडवायला दिले होते। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इथे महागाईशी संबंधित असलेला एक पुढचा आपण टॉपिक लक्षात घेतोय आणि हा टॉपिक आहे आपल्या इथे मौद्रिक धोरण। तर याला आपण इथे मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो। मागच्या काही लेक्चर मध्ये आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या असतील, आता आपण त्याच्यावरती एक शॉर्टकट एक अंडरस्टँडिंग लक्षात घेऊयात की आपण मागे काय डिस्कस केलं असेल। तर मित्रांनो, लक्षात घ्या, महागाई याला पण इथे महागाई, भावार, चलनवाढ आणि चलन फुगवटा असं म्हणत असतो, म्हणजेच इन्फ्लेशन। आणि दुसरा शब्द आहे एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध, तो आहे डिफ्लेशन। तर लक्षात घ्या, डिफ्लेशन म्हणजे काय असेल, वस्तूच्या किमती ह्या कमी होणे, आणि इन्फ्लेशन म्हणजे काय, वस्तूच्या किमती ह्या सातत्याने वाढणे। तर याला पण हे इन्फ्लेशन असं म्हटलं असेल। मग आता प्रश्न हा आहे की इन्फ्लेशन हे चांगले का वाईट आहे। तर मित्रांनो, जे काही इन्फ्लेशन आहे ते चांगलं होऊ शकते, पण कधी, जर ते मर्यादित स्वरूपामध्ये जर असेल तर। आणि हे मर्यादित स्वरूप म्हणजे कोणतं असेल, तर यालाच आपण या ठिकाणी ते चालणारी महागाई असं म्हणतो। तर लक्षात घ्या, आपण महागाईचे काही प्रकार लक्षात घेतले होते आणि या प्रकारामध्ये मी तुम्हाला 4 प्रकार सांगितले होते: रांगणारी महागाई, चालणारी महागाई, पळणारी महागाई आणि बेसुमार। जसं एखादं लहान बाळ कसं आधी रांगते, नंतर ते चालते, पळते आणि नंतर उडते। तर या अँगलने इथे लक्षात घ्या, या बाळाप्रमाणे इथे तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात येता येईल। रांगणारी म्हणजे काय, जवळपास 3% पेक्षा तुमचा सीपीआय हा कमी असतो। चालणारी म्हणजे काय, जवळपास हे सीपीआय 3 ते 10% आहे। पळणारी म्हणजे जवळपास 10 ते 20% आहे आणि बेसुमार म्हणजे किती असेल, 20% पेक्षा जास्त आहे। तर आपण हे समजून घेतलं असेल। यापैकी ह्या 4 पैकी सर्वात बेस्ट महागाई कोणती आहे, तर ही बेस्ट महागाई आहे आपली इथे चालणारी महागाई, कारण की यामुळे देशामध्ये विकास होतो। मग तुम्हाला प्रश्न पडला की कसा विकास होतो, तर हे आपण डिस्कस केलं असेल। जेव्हा देशामध्ये चालणारी महागाई असते तर तेव्हा मागणी वाढते, उत्पादन वाढते, रोजगार वाढतात आणि परिणामी देशामध्ये जीडीपी वाढतो, रोजगार वाढतात आणि गरिबी कमी होते। तर यामुळे चालणारी महागाई ही या ठिकाणी इथे चांगली आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेसुमार महागाई कशा प्रकारे चुकीची असेल, तर बेसुमार महागाईमुळे काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही किमती आहेत त्या वाढतात, त्यामुळे तुमची खरेदी क्षमता जी आहे ते कमी होते, मागणी कमी होते, उत्पादन कमी होते। उत्पादन कमी असेल तर रोजगार कमी असतात, रोजगार कमी असेल तर उत्पन्न कमी आहे, पैसा कमी आहे, मागणी कमी आहे, उत्पादन कमी आहे। तर याचा परिणाम हा असेल की जो जीडीपी आहे हा जीडीपी तुमचा कमी झालेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि दारिद्र्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। तर अशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई असेल तर हे सगळ्याचे चुकीचे परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होतात। पण हे जर चालणारी जर असेल तर या ठिकाणी हे आपले खूप चांगले परिणाम या ठिकाणी इथे होत असतात। हे आपण हे समजून घेतले, म्हणजे तुम्ही इथे महागाई हे समजून घेतलं असेल। आता आपल्याला समजून घ्यायचं होतं ते आहे चलनघट। तर चलनघट मध्ये एक्झॅक्टली काय होतं की वस्तूच्या किमती तुमच्या कमी होतात आणि जेव्हा ह्या तुमच्या वस्तूंच्या किमती कमी होतात तर तेव्हा तुमचा नफा म्हणजे जे उद्योजक असतील यांचा नफा हा कमी होतो। परिणामी उद्योजक काय करतात, उत्पादन कमी करतात, रोजगार कमी होतो, कारण की उत्पादन करण्यासाठी एम्प्लॉई लागणार आहेत आणि जर कदाचित ते जर कमी झालेत म्हणजे उत्पादन कमी झालं तर एम्प्लॉई हे कमी होणारच आहेत। तर यामध्ये इथे आपलं उत्पादन कमी झाल्यामुळे रोजगार कमी झालेला आहे आणि परिणाम या सगळ्यांचा परिणाम असा असेल की मागणी कमी झाल्यामुळे, पैसा कमी असल्यामुळे देशाचा जो जीडीपी आहे तो कमी झालेला आहे, गरिबी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे। मग याचा अर्थ हा होतो की कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये खूप जास्त महागाई वाढणं हे चुकीचं आहे। आणि विशेषतः लक्षात घ्या, जे काही चलनघाट आहे हे सुद्धा एक चुकीचा परिणाम आहे। मग अशा वेळेस चलनघाट सुद्धा चुकीची आहे आणि चलनवाढ सुद्धा चुकीची आहे। मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, तर हा जो की प्रवास आहे तो आपल्याला इथे बॅलन्स बनवायचा आहे। मग बॅलन्स बनवणे या शब्दाचा अर्थ हा होतो की आपल्याला चालणारी महागाई याला जास्तीत जास्त प्रमोट करायचं आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रमोट कशा पद्धतीने होऊ शकते, तर आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या संस्था आहेत। तर एक संस्था आहे आरबीआय आणि दुसरी संस्था आहे सरकार। तर आरबीआय आणि सरकार अशा या महागाईला नियंत्रित करते आणि आपण ही महागाई प्रामुख्याने चालणारी महागाई कशी राहील याच्यासाठी आपण हे प्रयत्न करत असतो। तर लक्षात घ्या, हे थोडक्यात संतुलन करण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो। तर हे जे काही संतुलन आहे जर आरबीआय जर करत असेल तर या पॉलिसीला आपण म्हटलेलं आहे मॉनिटरी पॉलिसी।
तर अशा प्रकारे इथे आपण मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन या पॉलिसीचा आपण याच्यामध्ये वापर करत असतो. जर सरकारने जर हे मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन केलं असेल तर या पॉलिसीला आपण इथे फिस्कल पॉलिसी असं म्हणत असतो. फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण आणि मॉनिटरी पॉलिसी म्हणजे इथे मौद्रिक धोरण. तर लक्षात घ्या या ठिकाणी इथे दोन्ही ठिकाणी इथे आपल्याला समजून घ्यायचंय मनी कॉन्ट्रॅक्शन, मनी एक्सपान्शन, मनी कॉन्ट्रॅक्शन आणि मनी एक्सपान्शन. तर मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे की मनी कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय असेल, मार्केटमध्ये जो काही पैसा आहे तो काढून घ्यायचा आहे. मनी एक्सपान्शन या शब्दाचा अर्थ हा होतो की मार्केटमध्ये जो काही पैसा आहे तो तुम्हाला या ठिकाणी इथे ओतायचा आहे. म्हणजे बघा मनी एक्सपान्शन म्हणजे काय असेल, मार्केटमध्ये पैसा ओतणे आणि मनी कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय असेल, मार्केटमधला पैसा जो आहे तो काढून घेणे. मग लक्षात घ्या मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन आपण हे कधी करतो, तर मुळात जेव्हा महागाई असेल तेव्हा किंवा चलन घट असेल तेव्हा या दोन स्थिती आपल्याला कंट्रोल करायची असेल तर आपण या ठिकाणी हे दोन टूल्स वापरत असतो, मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन. तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, मग मनी कॉन्ट्रॅक्शन आपण कधी यूज करतो, बाजारामध्ये जेव्हा महागाई आहे. लक्षात घ्या जेव्हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई आहे. आता महागाई आहे या शब्दाचा अर्थ हा होतो की मार्केटमध्ये खूप सारा पैसा आहे, कारण की महागाईचा जो काही संबंध आहे जो आपण समजून घेतला असेल हा डायरेक्टली कशाबरोबर आहे, पैसा बरोबर. तर मार्केटमध्ये जास्त पैसा असल्यामुळे महागाई आहे आणि जर ही महागाई जर कंट्रोल करायची असेल तर बेस्ट ऑप्शन काय असेल की आपल्याला मनी कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला ही महागाई जर कंट्रोल करायची असेल तर आपला बेस्ट फॉर्म्युला आहे आपण मनी कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे, पैसा काढून घ्यायचा आहे. आणि जर समजा चलन घट आहे, चलन घट आहे या शब्दाचा अर्थ हा होतो की बाजारात पैसा हा कमी आहे. जर बाजारात हा पैसा जर कमी असेल तर बेस्ट ऑप्शन हाच आहे की मार्केटमध्ये मनी एक्सपान्शन तुम्हाला या ठिकाणी इथे करायचं आहे. मनी एक्सपान्शन केलं की ऑटोमॅटिक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जो काही पैसा आहे तो या ठिकाणी इथे मार्केटमध्ये ओतता येईल. तर अशा प्रकारे आपण इथे महागाई असताना आपण मनी कॉन्ट्रॅक्शन ही पॉलिसी यूज करतो आणि जेव्हा चलन घट असते तेव्हा आपण मनी एक्सपान्शन ही पॉलिसी आपण यूज करतो. मग ते आरबीआय असेल तर त्याला आपण इथे मॉनिटरी पॉलिसी असं म्हणायचं. तर आपण इथे बेसिक गोष्टी इथे समजून घेतली. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन हे एक्झॅक्टली आहे काय. तर लक्षात घ्या मित्रांनो, मनी एक्सपान्शन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा होतो, तो आहे स्वस्त पैशाचे धोरण, स्वस्त पैसा करणे. म्हणजे पैसा जो आहे तो स्वस्त करायचा आहे. स्वस्त पैशाचे धोरण यालाच आपण इथे म्हणत असतो. इंग्लिशमध्ये आपण याला इथे चीप मनी पॉलिसी असं म्हणतो. चीप मनी पॉलिसी या शब्दाचा अर्थ हा होतो की जो काही व्याज दर जो आहे तो मुद्दामून कमी केला जातो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा पैसा जो आहे तो कर्ज घेता यायला हवा. तर व्याज कमी करणे म्हणजे काय, तर लोकांना जास्तीत जास्त कर्ज वाटपासाठी प्रोत्साहित करणे असा याचा अर्थ होतो आणि म्हणूनच इथे कर्ज हे स्वस्त होते. आता लक्षात घ्या मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला इथे कर्ज घ्यायचं आहे. एक रेट आहे तुमचा इथे 25%. आता 25% हा तुमचा इंटरेस्ट रेट आहे. तर या रेटने तुम्ही कदाचित 1 लाख रुपये घ्याल का, तर कदाचित नाही. पण मी तुम्हाला असं म्हटलं की चला हा रेट फक्त 5% आहे तर तुम्ही कर्ज घ्याल का, तर ऑब्व्हियसली कर्ज घ्याल. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला कदाचित 25% हा रेट अफोर्ड होऊ शकत नाही पण तुम्ही 5% नक्कीच अफोर्ड करू शकता. तर यासाठी याचा अर्थ हा होतो की कर्ज हे स्वस्त होणे. तर या दृष्टिकोनातून आपण व्याजदर हा नेहमी कमी करत असतो. नंतर आहे मनी कॉन्ट्रॅक्शन. मनी कॉन्ट्रॅक्शन याला आपण इथे पैसा महाग करणे असं म्हणतो. पैसा महाग करणे या शब्दाचा अर्थ हा होतो महाग पैशाचे धोरण. इंग्लिशमध्ये आपण याला इथे डिअर मनी पॉलिसी असं म्हणतो. आता डिअर मनी पॉलिसी म्हणजे काय की याचा अर्थ हा होतो की मार्केटमध्ये खूप पैसा आहे, लोकांनी कर्ज घेऊ नये, लोकांनी कर्जापासून या ठिकाणी परावृत्त व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आरबीआय त्यांचा जो काही पॉलिसी रेट आहे तो वाढवतो. पॉलिसी रेट जर वाढला असेल तर नक्कीच या ठिकाणी इथे व्याजदर सुद्धा या ठिकाणी इथे वाढलेला आहे. याचा उद्देश हाच आहे, कर्ज प्रोत्साहन न देणे, प्रोत्साहन न देणे हा याचा अर्थ होतो. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, कर्ज प्रोत्साहन न देणे. तर याला आपण या ठिकाणी इथे व्याजदर वाढवणे असं म्हणतो. यालाच आपण इथे महाग पैशाचे धोरण असं म्हणतो. नंतर व्याजदर कमी करणे या शब्दाचा अर्थ हा होतो की मार्केटमध्ये कर्ज प्रोत्साहन देणे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी हे कर्ज घ्यावं हा याच्यामागे या ठिकाणी इथे उद्देश असतो, कर्ज प्रोत्साहन देणे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या दोन कन्सेप्ट आहेत. दोन शब्द लक्षात ठेवा. महाग पैशाचे धोरण आपण हे कधी यूज करत असतो,
जेव्हा जर आपल्याला जर महागाई नियंत्रित करायची असेल तर या ठिकाणी इथे आपण प्रामुख्याने महाग पैशाचे धोरण आपण इथे वापरत असतो. महागाई नियंत्रणासाठी हा शब्द मी इथे मुद्दा म्हणून वापरतोय. तर हा डायग्राम तुम्ही एकदा काढून घ्या, तुम्हाला परीक्षेसाठी इथे विचारला जाऊ शकतो. नंतर स्वस्त पैशाचे धोरण जे आहे ते आपण कधी वापरतो, तर एक्झॅक्टली जर आपल्याला जर चलनघट नियंत्रित करायची असेल तर चलनघट नियंत्रणासाठी. तर आपण ह्या दोन गोष्टी इथे समजून घेतलेल्या आहेत. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी इथे धोरण याचा आपण इथे उपयोग करून घेतलेला आहे, म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हे तुमच्या इथे बेसिक गोष्टी लक्षात आल्या असतील. तर कशा प्रकारे व्याजदर वाढल्यानंतर कशा प्रकारे कर्ज महाग होते हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं असेल. जसं की इथे बघू शकता, बँकेने जर समजा कर्ज दिलं असेल आणि जर समजा हे कर्ज दिलं असेल त्याची गुंतवणूक होणार, बाजारामध्ये पैसा जाणार, पैसा गेला की मागणी वाढणार, उत्पादन वाढणार, उत्पन्न वाढणार, मागणी वाढणार, जीडीपी वाढणार आणि सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या होणार. पण जर समजा आपण हे व्याजदर या ठिकाणी जर कमी केला किंवा वाढवला तर याचा परिणाम बघा, व्याजदर वाढवला याचा अर्थ हा होतो की तुमचं जे काही कर्ज जाण्याचं प्रमाण आहे मार्केटमध्ये हे काय होणार आहे, कमी होणार आहे. कर्ज कमी जात असेल तर गुंतवणूक कमी आहे, पैसा खर्च हा तुमचा कमी होतो, मागणी कमी होते, उत्पादन कमी होते, उत्पन्न कमी होते, पैसा कमी होते, परिणामी मार्केटमध्ये पैसा राहत नाही आणि परिणामी हे काय आहे, मनी कॉन्ट्रॅक्शन आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथे आपल्याला इथे दोघांचा इथे संबंध इथे आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि जो काही दोघांचा संबंध आहे मनी इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन, यामध्ये सर्वात महत्वाचा हा आहे की मार्केटमध्ये एक्झॅक्टली पैसा किती जास्त आहे. जर मार्केटमध्ये जर पैसा जर जास्त असेल तर याचा अर्थ की ही महागाई आहे, आणि मार्केटमध्ये जर पैसा नसेल तर याचा अर्थ हे काय आहे, एका प्रकारची चलनघट आहे. आणि नेहमी आपण ते नेहमी पैशाच्या माध्यमातूनच आपण त्याला इथे कंट्रोल करू शकतो. तर आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्या दोन गोष्टी इथे बघा एकदा परत. मनी एक्सपान्शन म्हणजे आहे पैसा विस्तारणे, बाजारात पैसा ओतणे म्हणजे चलनघट नियंत्रण आहे. मनी कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय असेल, मनी कॉन्ट्रॅक्शन मध्ये पैसा जो आहे तो संकुचित केला जातो, बाजारातील पैसा जो आहे तो काढून घेतला जातो, आणि यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ते महागाई नियंत्रण. तर मित्रांनो, हे आपण जे आतापर्यंत डिस्कस केलं असेल तर हा तुमचा इथे मॉनिटरी पॉलिसीचा पार्ट आहे. पण जर हे सरकार जर करत असेल तर याला आपण या ठिकाणी इथे राजकोषीय धोरण असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या, हा शब्द आहे इथे राजकोषीय धोरण. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की दोन बाबीमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि राजकोषीय धोरण मध्ये काय फरक आहे. तर हा फरक आपण आपल्या लेक्चर मध्ये बघूयात आणि तुम्हाला त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, मौद्रिक धोरणासाठी इथे जे काही टूल आहे या टूलचं नाव आहे या ठिकाणी इथे व्याजदर कमी करणे किंवा जास्त करणे. व्याजदरासंदर्भात हे इथे काम करू शकते. पण राजकोषीय धोरणामध्ये एक्झॅक्टली हा संबंध कशा बरोबर असतो, तर हा संबंध असतो या ठिकाणी इथे अर्थसंकल्पाबरोबर. तर एक तर अर्थसंकल्प हा मुद्दा म्हणून वाढवला जातो किंवा एक तर हा कमी केला जातो. तर हे दोन लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली याचा डिफरन्स बघणार आहोत की मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरणामध्ये काय फरक आहे. तर लक्षात घ्या, याचा अधिक फरक लक्षात घेऊयात, हे तुमच्या आणखी लक्षात येईल. तर यामध्ये पहिला फरक हा आहे की मॉनिटरी पॉलिसी ही कोणाच्या माध्यमातून राबवली जाते किंवा अंमलबजावणी केली जाते. तर याचं उत्तर आहे आरबीआयच्या माध्यमातून आपण ही अंमलबजावणी इथे करत असतो. तर हा शब्द सगळ्यांना इथे लक्षात घ्यायचा आहे. मॉनिटरी पॉलिसी कोणाची आहे, तर आरबीआयची आहे. आरबीआय. तर फिस्कल पॉलिसी कोणाच्या माध्यमातून आहे, या आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. जी काही पॉलिसी आहे मॉनिटरी पॉलिसी ही कशाशी संबंधित आहे, ही पैशाच्या पुरवठ्याशी संबंधित आहे, म्हणजे पैसा कमी करणं किंवा जास्त करणं. लक्षात घ्या, राजकोषीय धोरण सुद्धा कशाशी संबंधित आहे, तर हे पैसा पुरवठा करण्याशी संबंधित आहे, कारण की याच्यामध्ये सुद्धा सरकार पैसा कमी किंवा जास्त करत असते. हा इथेच आपला तुमचा दुसरा डिफरन्स झाला असेल. नंतर आहे मौद्रिक धोरण, हे कशाशी संबंधित आहे, तर हे प्रामुख्याने व्याज दर वाढवणे किंवा कमी करणे याच्याशी संबंधित आहे.
तर जे काही राजकोषीय धोरण आहे ते कशाशी संबंधित आहे, तर यामध्ये एक तर आपण कर कमी करत असतो किंवा जास्त करत असतो, आणि हे खर्चाशी संबंधित आहे, खर्च वाढवणे किंवा कमी करणं, तर हे लक्षात घ्या. तर अशी इथे आपण दोन पैलू लक्षात घेतले असतील. नंतर आहे मौद्रिक धोरण हे कोणत्या बाजूचं आहे, तर हे मागणीच्या बाजूचं आहे, कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पैसा आहे तो लोकांच्या हातामध्ये वाढतो, म्हणून हे मागणीच्या बाजूचं आहे. आणि इथे राजकोषीय धोरण याच्या ह्या दोन्ही बाजू आपल्याला पाहायला मिळतात, एक तर आहे मागणी आणि एक आहे पुरवठा, याचा इथे दोघांचाही संबंध आहे. तर मॉनिटरी पॉलिसीचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, तर याचं ध्येय हेच आहे की वित्तीय स्थिरता प्राप्त करणे, म्हणजे स्टेबिलिटी प्राप्त करणे हे यांचं उद्दिष्ट आहे. राजकोषीय धोरणांचं दोन्ही उद्दिष्ट असतील, एक तर आहे आर्थिक उद्दिष्ट आणि एक आहे सामाजिक उद्दिष्ट. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक मध्ये आपल्याला काय करायचंय, विकास करायचा आहे, लोकांचं कल्याण करायचंय, लोकांसाठी आपल्याला हा पैसा द्यायचा आहे. तर अशा प्रकारचं महत्वाचं उद्दिष्ट आपण या राजकोषीय धोरणामध्ये आपण करत असतो. मुळात मौद्रिक धोरण हे कशा प्रकारचं आहे, हे संख्यात्मक आहे, आणि हे जे आहे राजकोषीय धोरण हे कशा प्रकारचं आहे, ते गुणात्मक स्वरूपाचं आहे, कारण की यामुळे लोकांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे, जो काही असेल चांगला किंवा वाईट. परंतु मौद्रिक धोरणामध्ये जे काही लोकांचा परिणाम असेल किंवा जो काही CRR SLR असेल किंवा जे काही बाकीच्या गोष्टी असतील, रेपो रिव्हर्स रेपो रेट, तर हे संपूर्ण कशाशी संबंधित आहे, संख्यात्मक बाबी संबंधित आहे. तर यामुळे मौद्रिक धोरण जे आहे ते कोणतं आहे, तर ते आहे तुमचं संख्यात्मक धोरणासंदर्भात आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण इथे 1 2 3 4 5 तर महत्वाचे आपण इथे 5 डिफरन्स लक्षात घेतलेले आहेत. आता लक्षात घ्या, हे भले तुम्हाला मी इथे लिहून दिले असतील, पण हे सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उतरवायचे आहेत. आणि लक्षात घ्या, त्यासाठी मी तुम्हाला इथे परत हा डिफरन्स तुम्हाला इथे लिहून देतोय, जो आपल्याला इथे परत लिहिता येईल, आणि याच्यावरती आपल्याला इथे क्वेश्चन सुद्धा आज इथे सोडवायचा आहे. तर चला, तर हा क्वेश्चन बघा कशा प्रकारचा असेल. बघा प्रश्न तुमचा हा आहे की मौद्रिक धोरण क्वेश्चन नंबर 1, मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यामध्ये तुलना करा. तर हा तुमचा बेसिक प्रश्न तुम्हाला मेन्सला तुम्हाला इथे देता येऊ शकते. तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय बेसिकली, तर स्टार्टिंगला तुम्हाला इथे काय करायचंय, हा क्वेश्चन लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, इंट्रो करायचा आहे. नंतर तुम्हाला हे मेन बॉडी तुम्हाला डिफरन्स मध्ये इथे ऍड करायचं आहे, आणि शेवटी जे आहे ते इथे कन्क्लुजन. सर कोणी ऑनलाईन आहे? नाही, ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता आपण हा डिफरन्स लक्षात घेऊयात की हे एक्झॅक्टली काय आहे, आणि विशेषतः तुम्हाला हा परीक्षेमध्ये लिहायचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, पहिले इथे आपण बाजू लक्षात घेऊयात, ती लिहूयात इथे. हे असेल आपली इथे मौद्रिक धोरण, मौद्रिक धोरण. नंतर असेल या ठिकाणी इथे राजकोषीय धोरण, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे स्टार्टिंगला काय लिहायचंय, प्रॉपर इंट्रो लिहायचा आहे. आणि इंट्रो मध्ये तुम्हाला हे सांगायचं की राजकोषीय धोरण आणि राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण हे एक्झॅक्टली याचा पर्पज काय आहे, याचा उद्देश काय आहे. तर उद्देश एकच आहे की बाजारातील पैसा हा कमी किंवा जास्त करणे, जेणेकरून आपल्याला इथे महागाईवरती नियंत्रण करता यावं. यासाठी भारताकडे मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण हे एक उपाय आहेत, असं इथे आपण इंट्रो करू शकतो. इंट्रो केल्यानंतर इथे टायटल टाका की मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण याच्यामध्ये असलेल्या या ठिकाणी इथे तफावत किंवा तुलना. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इथे एक ड्राफ्ट तयार करायचा आहे, आणि विशेषतः तुमच्या पेजमध्ये तुम्हाला अशा 2 लाईन करायच्या आहेत. तर इथे तुम्हाला इथे मी शॉर्टकट स्टेटमेंट देतो, तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पूर्णतः स्टेटमेंट लिहायचे आहेत, आणि विशेषतः तुम्हाला हे रँकिंग द्यायचे, म्हणजे 1 2 3 4 असा सिक्वेन्स द्यायचा आहे. तर मौद्रिक धोरण RBIच्या माध्यमातून राबवली जाते. नंतर इथे तुम्हाला लिहायचंय की राजकोषीय धोरण हे
सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी इथे राबवलं जाते, हे लक्षात घ्या. मौद्रिक धोरणामध्ये काय केलं जातं? पैशाचा पुरवठा नियंत्रित केला जातो. पैशाचा पुरवठा इथे नियंत्रण केला जातो. तर इथे सुद्धा काय असेल? इथे सुद्धा सेम आहे. इथे सुद्धा आपल्याला हे सांगता येईल की पैशाचा पुरवठा जो आहे, पैशाचा पुरवठा याचं या ठिकाणी आपण इथे नियंत्रण करू शकतो. तरी तुम्हाला इथे नियंत्रण लिहायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे डिफरन्स आपण विचारतोय आणि या डिफरन्स मध्ये तर ही सिमिलरिटी आहे, सेम पॉइंट आहे. असू द्या, तो फरक पडत नाही. डिफरन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तर एक्झॅक्टली दोघांमध्ये काय साम्य आहे किंवा काय वेगळेपण आहे, याला आपण डिफरन्स असं म्हणतो. डिफरन्स म्हणजे कम्प्लिटली अपोजिट आहे असा अर्थ आपल्या इथे अपेक्षित नाही. तर लक्षात घ्या, मौद्रिक धोरणामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काय करू शकतात? हे व्याज दरामध्ये कमी किंवा जास्त याचे काही साधन आहे मौद्रिक धोरणाचं. तर साधन आहे या ठिकाणी इथे व्याज दर. तर व्याज दर इथे म्हणू शकता, तर किंवा तुम्ही याला इथे रेपो दर असंही म्हणू शकता. रेपो दर. तर या ठिकाणी इथे रेपो दर एकतर कमी केला जातो किंवा जास्त केला जातो. तर यामध्ये इथे डिफरन्स हा काय असेल यांच्यामध्ये? तर याच्यामध्ये हे असेल की राजकोषीय धोरणामध्ये कर आणि खर्च याच्यावरती नियंत्रण केलं जातं. एकतर कर किंवा खर्च याच्यामध्ये हे नियंत्रण केलं जातं, हे समजून घ्या. त्याच्यानंतर इथे चौथा डिफरन्स काय होऊ शकतो की याचा उद्देश काय आहे? मौद्रिक धोरणाचा उद्देश जो आहे तो सांगितला गेलेला आहे. हा असेल वित्तीय स्थिरता. वित्तीय स्थिरता आणि आर्थिक विकास. कारण की इथे आर्थिक विकास तर असेलच. आर्थिक विकास. आता या ठिकाणी इथे लक्षात घ्या, जे असेल या ठिकाणी इथे राजकोषीय धोरण. तर याच्यामध्ये काय असेल? तर याच्यामध्ये आपल्याला स्पेशल मेन्शन आहे सामाजिक आणि आर्थिक विकास. सामाजिक आर्थिक विकास. तर हे यांचं महत्वाचं इथे उद्दिष्ट आपल्याला इथे सांगता येईल. तर जवळपास आपण इथे 4 डिफरन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की महागाईच्या काळामध्ये लक्षात घ्या, महागाई नियंत्रित करण्यासाठी, महागाई नियंत्रणासाठी आपण याच्यामध्ये आपण कोणती पॉलिसी यूज करत असतो? तर हे आहे महाग पैशाचे धोरण. तर शब्द लक्षात घ्या, महाग पैशाचे धोरण. तर हा झाला तुमचा इथे 5वा डिफरन्स. नंतर इथे 6वा डिफरन्स आपल्याला सेम सांगता येईल. चलनघट नियंत्रण करण्यासाठी, चलनघट नियंत्रणासाठी या ठिकाणी आपल्याला इथे काय करता येईल? तर चलनघट आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसा नाही, तर इथे आपल्याला इथे स्वस्त पैशाचे धोरण यूज करायचं आहे, सांगायचं आहे. स्वस्त पैशाचे धोरण. तर हा डिफरन्स तुम्हाला इथे सांगता येईल. आता हे झालं तुमचं इथे मॉनिटरी पॉलिसी संदर्भात. मग या ठिकाणी इथे राजकोषीय धोरणासंदर्भात काय होऊ शकते? तर इथे आपल्याला इथे सांगता येईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलं असेल की 2 सिस्टीम्स आहेत, आरबीआय आणि सरकार. हे काय करत असतात? एक्झॅक्टली पैसा संतुलन करण्याचं काम करतात. कारण की जर पैशाचं संतुलन होत असेल तर देशामध्ये इथे आपली चालणारी महागाई ही या ठिकाणी इथे याला प्रोत्साहन मिळू शकते किंवा ही स्थिर राहू शकते, नाहीतर खूप मोठी वाढेल. म्हणजे काय असेल? मोठ्या प्रमाणामध्ये बेसुमार महागाई असेल. तर हे कंट्रोल करण्यासंदर्भात तुम्हाला हे 2 टूल माहीतच आहेत. एक आहे मनी एक्सपान्शन आणि एक आहे मनी कॉन्ट्रॅक्शन. इथे सुद्धा सेम आहे आरबीआय कडे. एक आहे मनी कॉन्ट्रॅक्शन आणि एक आहे इथे मनी एक्सपान्शन. तर मनी कॉन्ट्रॅक्शन या पॉलिसीला आपण म्हटलेलं आहे डिअर मनी पॉलिसी, डीएमपी, म्हणजे महाग पैशाचे धोरण. आणि मनी एक्सपान्शन ही जी काही पॉलिसी आहे याला म्हटलेलं आपण इथे चीप मनी पॉलिसी. तर याला म्हणतो आपण इथे स्वस्त पैशाचे धोरण. तर ज्या प्रकारे इथे मॉनिटरी पॉलिसीमध्ये आपण हे टार्गेट्स किंवा आपल्याला हे यांचे नाव माहित आहे, तर तसंच लक्षात घ्या मित्रांनो, तर इथे 2 शब्द आहेत. ते आहे फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी. फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी. तर हे नाव लक्षात ठेवा.
आणि दुसरा जो काही शब्द आहे तो आहे फिस्कल कॉन्ट्रॅडिक्टरी पॉलिसी. तर बघा तुम्हाला नावामध्येच लक्षात येईल फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी म्हणजे आपण इथे म्हणतो याला इथे वित्तीय एक्सपान्शन म्हणजे विस्तारण धोरण. म्हणजे इथे आपण काय करायचंय तर फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी आणि फिस्कल कॉन्ट्रॅडिक्टरी पॉलिसी तर आपण हे कधी वापरतो तर लक्षात घ्या फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी प्रामुख्याने आपण इथे चलन घट जेव्हा असते तर तेव्हा त्याला इथे आपल्याला बाहेर काढण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी आपण फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी यूज करतो. तर फिस्कल कॉन्ट्रॅडिक्टरी पॉलिसी आपण जेव्हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलन वाढ आहे भाव वाढ आहे तर तेव्हा आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपण फिस्कल कॉन्ट्रॅडिक्टरी पॉलिसी आपण याच्यामध्ये यूज करतो. तरी तुम्हाला इथे माहित असेल तर इथे मी शॉर्टकट मध्ये लिहितोय मनी कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय इथे आहे FEP म्हणजे फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी सॉरी इथे लिहायचे मला फिस्कल कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी म्हणजे FCP आणि मनी एक्सपान्शन म्हणजे काय असेल फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी. तर ह्या दोन पॉलिसी लक्षात ठेवा याचे नाव लक्षात ठेवा म्हणजे मुळात यांचा रोल हा सारखाच आहे पैसा काढून घेणे आणि पैसा टाकणे. तर पैसा काढून घेणे म्हणजे काय असेल मनी कॉन्ट्रॅक्शन आणि पैसा टाकणे म्हणजे काय असेल मनी एक्सपान्शन. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एक्झॅक्टली सरकार हे मनी एक्सपान्शन आणि मनी कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे करते तर यासाठी यांच्याकडे एकच ऑप्शन आहे तो आहे बजेट. मग लक्षात घ्या मित्रांनो या बजेटमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं याच्यावरती आपल्याला इथे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. जेव्हा कर आहे म्हणजे प्रामुख्याने याच्याकडे दोन ऑप्शन्स असतात तर एक आहे कर आणि दुसरा ऑप्शन आहे या ठिकाणी इथे खर्च. तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा फिस्कल एक्सपान्शनरी जेव्हा पॉलिसी सांगितली जाते तर तेव्हा कराचं प्रमाण काय केलं जातं वाढवलं जातं का कमी केलं जातं हे लक्षात घ्या. एक्सपान्शन करायचं आहे तर याचा अर्थ हा होतो की लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा ठेवायचा आहे. तर लक्षात घ्या याच्यामध्ये जे काही कराचं प्रमाण आहे ते कमी केलं जातं आणि खर्च आहे तो या ठिकाणी इथे वाढवला जातो. पण जेव्हा इथे फिस्कल कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी जेव्हा आपण म्हणत असतो तर तेव्हा कराचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे जेणेकरून लोकांच्या हातात जो काही पैसा आहे तो कोणाच्या हातामध्ये जायला हवा हा सरकारच्या हातामध्ये जायला हवा. तर इथे खर्चाचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी इथे कमी करायचं आहे. तर हे तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही कन्सेप्ट तुम्हाला इथे नक्कीच कळाली असेल हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की तुम्हाला प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा याच्यावरती इथे आपल्याला प्रश्न नेहमी येत असतात. तर बघा हे तुम्हाला इथे मी डायग्राम काढून दाखवला. आता बघा हे सेम डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा काय असेल की जेव्हा महागाई नियंत्रण असेल आता मला सांगा मित्रांनो महागाई नियंत्रण असेल तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी यूज करायची आहे. म्हणजे कोणती पॉलिसी आहे फिस्कल कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी FCP म्हणजे काय असेल इथे लक्षात ठेवा फिस्कल कॉन्ट्रॅक्टरी पॉलिसी किंवा कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी म्हटलं तरी चालेल. नंतर आहे 6 नंबरचा डिफरन्स तुम्हाला इथे सांगता येईल. हा डिफरन्स असेल की जेव्हा चलनघट नियंत्रित करायची असेल तर चलनघट नियंत्रण करायचं असेल तर यासाठी आपण इथे पॉलिसी वापरणार आहोत फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी. तर मित्रांनो अशा प्रकारची इथे आपण इथे 6 डिफरन्स बघितले असतील. याचबरोबर आणखीन कोणते डिफरन्स आहे जे तुम्हाला समजून घेणे महत्वाचे आहे तर यामध्ये एक्झॅक्टली ही साईड कोणती आहे डिमांड साईड आहे का सप्लाय साईड आहे. तर जे काही मौद्रिक धोरण आहे 7 नंबर मध्ये डिफरन्स आपण घेतोय तर ते आहे मागणीच्या साईडचा आहे याला आपण डिमांड साईड असं म्हणतो. मागणीच्या बाजूचा आहे आणि हे जे आहे फिस्कल पॉलिसी हे तुमचं दोन्ही प्रकारच्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. इथे 6 जरा इथे 7 डिफरन्स मागणी आणि पुरवठा. आता इथे पुरवठा हा शब्द का असेल कारण की यामध्ये जो काही माल आहे तो मार्केटमध्ये कमी किंवा जास्त होतो किंवा त्याच्या कमी किंवा प्राइस जास्त होतात हे प्रामुख्याने तुमच्या टॅक्सच्या रेटनुसार ठरते. तर टॅक्सचा रेट हा कमी आहे किंवा जास्त आहे यानुसार. तर म्हणून इथे या ठिकाणी इथे दोन्ही बाजू आहेत मागणी आणि पुरवठा. तर हे इथे लक्षात घ्या. इथे आपण इथे 7 नंबर डिफरन्स मध्ये लक्षात घेतलं असेल. आता आपण इथे पुढे जाणार आहोत. पुढे आपण समजून घेणार आहोत की याचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे संख्यात्मक आहे का गुणात्मक आहे. तर लक्षात घ्या याच्यामध्ये जे काही आपलं मौद्रिक धोरण आहे हे प्रामुख्याने इथे संख्यात्मक धोरण आहे. संख्यात्मक
कारण की याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली आकडा कमी जास्त करत असतो. याचे काय धोरण आहे या ठिकाणी इथे ते आपलं नंबर 8 मध्ये आहे आपलं इथे गुणात्मक धोरण. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे मी तुम्हाला मॉडेल आन्सर इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्षात घ्या असे तुम्हाला इथे 8 ते 10 पॉईंट लिहायचे आहेत. हा प्रश्न तुम्हाला इथे विचारलाय मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण यामध्ये तुलना करा. हा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे 10 गुण आणि 150 शब्द. तर हे लक्षात घ्या याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि लक्षात घ्या याचे मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं असेल. कन्क्लुजन अशा प्रकारचं असेल की या ठिकाणी इथे महागाई नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआय दोघांची भूमिका महत्वाची असून यामुळे देशामध्ये स्थिरता, देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास होऊ शकतो आणि हे प्रभावी मौद्रिक धोरण आणि राजकीय धोरणाचं हे वैशिष्ट्य असेल किंवा महत्वाची भूमिका असेल. तर असे तुम्हाला इथे कन्क्लुजन सुद्धा इथे लिहिता येईल. तर असे तुम्हाला हा प्रश्न आहे. आता यामध्ये आपण हे सगळं समजूनच घेतलेलं आहे. महागाई नियंत्रणामध्ये मॉनिटरी पॉलिसी आहे, पैशाचा पुरवठा नियंत्रित केला जातो, बँकेतील पैसा हा नियंत्रित केला जातो, बँकेचा व्याजदर हा नियंत्रित केला जातो. तर इथे काय विचारलेलं आहे नियंत्रण करणे हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या संदर्भात जर विचार केला तर यामध्ये आपण कर आणि खर्च तर याच्यामध्ये आपण इथे काम करत असो. आपण हे सगळं इथे समजून घेतलेलं आहे. मित्रांनो आता तुम्हाला असा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो जो महत्वाचा आहे बघा. आरबीआयचे मौद्रिक धोरण तर अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ कारणीभूत ठरणाऱ्या अतिरिक्त पैशाचा पुरवठा कमी करण्यासाठी आरबीआयने जे उपाय योजलेले आहेत याच उपाययोजनाला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो. तर ही डेफिनेशन सगळ्यांनी पाठ करून घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये महागाई नियंत्रित करण्यासाठी जे काही उपाय योजलेले आहेत याच उपाययोजना किंवा साधनांना आपण मौद्रिक धोरण असं म्हणतात. लक्षात घ्या मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट तुम्हाला इथे दिलेले आहे. अर्थव्यवस्थेतील एकूण चलन पुरवठ्याचे नियंत्रण करणे काय आहे महत्वाचं. अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैसा वाढलेला आहे त्याला नियंत्रित करायचा आहे. व्यापारी बँकेच्या पतन निर्मितीवर प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे त्याला आपण क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो. जर तुम्ही जर सीआरआर जर कमी केला तर ऑटोमॅटिक इतर बँकेकडे पैसा वाढतो. जर सीआरआर वाढवला तर इतर बँकेकडे असणारा पैसा जो आहे तो कमी होतो. तर अशा प्रकारे इथे आपण इथे पतन निर्मिती क्रेडिट क्रिएशन याचं आपण इथे नियंत्रण करू शकतो. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये स्थिर राखणं हे इथे मॉनिटरी पॉलिसीचं काम आहे. देशातील रोजगार वाढीस लावणे व देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे सुद्धा इथे मॉनिटरी पॉलिसी सर्वात महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर विनिमय दर स्थिर राखणे म्हणजे जे काही आपली पैशाचं चलन आहे जसं की रुपया आहे तर याच्यामध्ये जे काही तुलना आहे डॉलर बरोबर होत असताना तर यामध्ये देशाचं चलन हे स्थिर राहणं गरजेचं आहे. हे असे महत्वाचे इथे आपल्याला मौद्रिक धोरणाची इथे उद्दिष्ट आपल्याला इथे लक्षात येईल आणि याचा आपल्याला अर्थ लक्षात येईल. तर लक्षात घ्या तुम्हाला असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न मी तुम्हाला इथे थोडासा डिझाईन करून देतो बघा. हा प्रश्न क्रमांक इथे 2 असेल. एक तुम्ही इथे डिफरन्सचा क्वेश्चन बघितला असेल. हा तुमचा इथे दुसरा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 असा डायरेक्टली लक्षात घ्या. हा प्रश्न आहे मौद्रिक धोरण म्हणजे काय. त्याची उद्दिष्टे आणि आता त्याचे उद्दिष्ट सांगायचं आहे आणि यामध्ये सध्या आरबीआयला यामध्ये येत असलेले अपयश यांची चर्चा करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे आम्हाला समजलं. हे तुम्ही लिहू शकता की आरबीआय जेव्हा महागाई कमी करण्यासाठी जे काही साधन वापरते त्याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो. त्याची तुम्हाला इथे उद्दिष्ट सुद्धा लिहिता येईल. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर सध्या आरबीआयला यामध्ये येत असलेले अपयश यांची चर्चा करा. तर याचा अर्थ काय होतो मला माहिती मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला थोडासा अवघड वाटत असेल. पण लक्षात घ्या इथे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आज आपल्या भारतामध्ये इथे तुम्हाला इथे असं मेन्शन करायचं आहे की मौद्रिक धोरणाचे अपयश
मौद्रिक सध्या मौद्रिक धोरणाचे अपयश। आता मौद्रिक धोरणाचे अपयश या शब्दाचा अर्थ काय होतो की अपयश म्हणजे काय, तर या ठिकाणी ही जी काही संस्था आहे RBI असेल ही अपयशी झालेली आहे, यांना या ठिकाणी इथे महागाई नियंत्रित करता येत नाही, म्हणजेच काय असेल सध्याचं मौद्रिक धोरण जे आहे ते अपयशी आहे। अपयश याची आपल्याला इथे कारणे शोधायची आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कारणे काय असतील आणि हा प्रश्न थोडासा अवघड वाटतो का? नक्कीच हा प्रश्न थोडासा सोपा असेल पण थोडासा विचार करणारा हा प्रश्न आहे, कारण की हा सेम प्रश्न तुम्हाला UPSC 2024 ला विचारलेला आहे की भारतामध्ये सातत्याने जे काही फूड इन्फ्लेशन आहे ते वाढत चाललंय, मग याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसीचा काय रोल आहे? खरंच आपलं मॉनिटरी पॉलिसी अपयशी झालेली आहे का? अशा लेवलचा तो प्रश्न आहे। तर या दृष्टिकोनातून इथे मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय, एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो। तर लक्षात घ्या, मुळात आज आपल्या देशामध्ये जे काही कारण आहे की हे अपयशी होण्याचं कारण काय असेल, मुळात आता जो काही मॅटर चालू आहे सध्या हा पैशाचा पुरवठा याच्याशी संबंधित नाहीये। पैशाचा पुरवठा याच्याशी संबंधित नाहीये, कारण की जी महागाई आहे जर ती पैशाचा पुरवठा असेल तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून या ठिकाणी इथे आपल्याला ते यशस्वी करता येऊ शकते। पण सध्या जे आहे पैशाचा पुरवठा याचा संबंध हा महागाई बरोबर नाहीये। तसं कारण मी तुम्हाला सांगतोय की सध्याची जी काही महागाई आहे, सध्याची महागाई असण्याचं कारण म्हणजे काय, पुरवठा कमी होणे, पुरवठा कमी होणे याच्याशी संबंधित आहे। आणि तुम्हाला माहित असेल की जेव्हा पुरवठा कमी होतो तर तेव्हा RBI किती पैसा कमी केला किंवा जास्त केला याचा फरक पडत नाही, कारण की पुरवठा जर वाढला तर महागाई संतुलित होते, पण जर पुरवठा जर हा कमी झाला तर देशामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात। पण पुरवठा कमी होणे म्हणजे इथे मी सांगू शकतो की नंबर 1 कृषी उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे। कृषी उत्पादन या ठिकाणी इथे कमी झाल्यामुळे लोकांचं बाजारामध्ये माल जात नाहीये, माल मार्केटमध्ये नसल्यामुळे परिणामी महागाई या ठिकाणी इथे वाढलेली आहे। म्हणजे मग ते गहू असेल, अन्नधान्य असेल, याच्या किमती आपल्याला इथे वाढताना इथे दिसत आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे आणखीन एक कारण आहे जे आपल्याला या ठिकाणी इथे खर्च दाबजन्य याच्याशी संबंधित आहे। आता खर्च दाबजन्य म्हणजे काय असेल की ज्याच्यामध्ये तुमची इनपुट कॉस्ट वाढत असते, तर इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे तुम्हाला खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। खर्च दाबजन्य महागाई, जसं की तुम्हाला माहित असेल की आंतरराष्ट्रीय पातळीवरती सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू आहे, इव्हन जे काही बाकीचे गल्फ कंट्रीज आहेत तिथे सुद्धा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर यामुळे जो काही देशाचा कच्चा तेलावरती असणारा जो काही खर्च आहे याच्यावरती हा खर्च हा वाढत आहे, म्हणजे हे आयात खर्च या ठिकाणी इथे वाढत आहे। आणि तुम्हाला माहितच आहे की जेव्हा आयात खर्च जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात तर तेव्हा तुमची इनपुट कॉस्ट वाढत असते, आणि जेव्हा तुमची इनपुट कॉस्ट वाढत असते तर तेव्हा नक्कीच तुमची आउटपुट कॉस्ट ही डेफिनेटली वाढतच असते। तर यामध्ये तुमचा हा खर्च या ठिकाणी इथे वाढत चाललेला आहे। त्याच्यानंतर जे काही युद्ध आहे तर हा युद्ध सुद्धा हा परिणाम आपल्याला इथे सांगता येईल। युद्धामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पुरवठा आहे हा पुरवठा सुद्धा विस्कळीत होत चाललेला आहे, कारण की जे काही गहू आहे जे भारताला मिळणं अपेक्षित होतं किंवा जो गहू भारताने निर्यात करण्याची अपेक्षा होती ते एक तर आपल्या देशामध्ये उत्पादन कमी झालं असेल, आणि दुसरं म्हणजे युक्रेन आणि रशिया या देशांना आपण गव्हाचे कोठार असे म्हणतो, आणि त्या देशामध्ये युद्ध असल्यामुळे कोणी शेती पिकवायला तयार नाहीये, सगळेजण युद्धभूमीवरती गेलेले आहेत। आणि यामुळे या जागतिक युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पुरवठा आहे तो या ठिकाणी इथे विस्कळीत झाला असेल, हा पुरवठा इथे विस्कळीत झालेला आहे। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जवळपास 4 कारण इथे सांगता येईल। पहिलं कारण आहे की पैशाचा पुरवठाचा काही संबंध नाहीये, पुरवठा हा कमी होणे आणि यामुळे कृषी उत्पादन कमी झाल्यामुळे महागाई वाढत आहे। खर्च दाबजन्य महागाई वाढत आहे, कारण की कच्चं तेल आयात आहे ते या ठिकाणी इथे वाढत आहे। युद्ध पुरवठा विस्कळीत झालेला आहे, आणि विशेषतः जे काही सरकारी खर्च आहे, सरकारचा खर्च आहे तो वाढत चाललाय। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारचा खर्च जर वाढला असेल तर काय होईल, नक्कीच लोकांच्या हातामध्ये हा जास्त पैसा जाईल। तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे सध्या मौद्रिक धोरणाचे अपयश होण्याचे कारण ही तुम्हाला इथे सांगता येईल। आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हे सांगता येईल की ज्या काही बँका आहे
बँका मौद्रिक धोरणाची इथे पालन करताना दिसत नाही. म्हणजे बँका म्हणजे कोणत्या बँका? इतर बँका, व्यावसायिक बँका. जर आरबीआय जर इंटरेस्ट रेट कमी केला तर ते कमी नाही करत, ते वाढवतातच. त्यांचं कारण हे होऊ शकतं की याला म्हणतो आपण इनकम्प्लीट ट्रान्समिशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे खऱ्या अर्थाने आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे, याचं जे काही पर्क्युलेशन आहे, ट्रान्समिशन आहे, ते खालच्या थरापर्यंत होत नाही, असा इथे याचा अर्थ होतो. तर बँक मौद्रिक धोरण याचं काय आहे? पालन होत नाही. तर मित्रांनो, ही जवळपास महत्वाची 6 कारणं तुम्हाला सांगता येईल की ज्यामुळे सध्या आपलं मौद्रिक धोरण अपयशी आहे. याच्यावर तुम्हाला यूपीएससीला डायरेक्टली प्रश्नाचा विचारला होता. तर हा तुमची इथे 2 प्रश्न मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे, याच्यावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सगळं आपण इथे समजून घेतलं मित्रांनो. आता इथे मला तुम्हाला पुढची एक बाजू सांगायची आहे. पुढची बाजू ही असेल की तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे काही सीपीआय आहे, म्हणजे आरबीआय हा धोरण जे काही निर्णय आहे, कधी वाढवते किंवा कधी कमी करते, किंवा सरकारला कसं कळतं की आता महागाई आहे, चला मनी कॉन्ट्रॅक्शन करा, किंवा कशा प्रकारे त्यांना कळतं की चलन घट आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी इथे समजून घ्याव्या लागतील. तर त्या अशा प्रकारच्या आहेत. बघा, आपल्या देशामध्ये याच्या आधी म्हणजे 2014च्या आधी महागाई नियंत्रण करण्याचा काही रोल आहे ते 2 संस्थेला दिला होता. एक आहे सरकार आणि एक आहे आरबीआय. परंतु 2016 पासून मोदी सरकारने एक प्रकारची सिस्टीम डेव्हलप केली असेल, ज्याला म्हणतो आपण इथे मॉनिटरी पॉलिसी अमेंडमेंट 2016. या कायद्यानुसार मोदी सरकारने काय केलं असेल की एक महागाई नियंत्रित करण्यासाठी एक महत्वाची एक समिती स्थापन केलेली आहे. तर याला म्हणतो आपण इथे महागाई समिती, किंवा आपण त्याला म्हणतो मौद्रिक समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, म्हणजे मौद्रिक धोरण समिती. तर ही समिती आपण या ठिकाणी स्थापन केली असेल. कोणत्या धोरणानुसार आपण ही स्थापन केली असेल? तर ही 2016 नुसार आपण स्थापन केली होती, कारण की आपण यासाठी एक स्पेशल ऍक्ट बनवला होता, मॉनिटरी अमेंडमेंट पॉलिसी ऍक्ट 2016. याच्यानुसार आपण ही समिती स्थापन केली होती. तर लक्षात घ्या, या समितीमध्ये जवळपास 6 मेंबर असतात, 6 सदस्य असतात. आणि विशेषतः लक्षात घ्या, या 6 सदस्यापैकी जे काही 3 सदस्य आहेत, तर हे 3 सदस्य या ठिकाणी ते सरकारचे असतात आणि 3 सदस्य हे आरबीआयचे असतात. सरकारचे 3 आहेत, आरबीआयचे या ठिकाणी ते 3 आहेत. तर इथे 3-3 आकडा का असेल? कारण की जर समजा समान मत पडले असेल तर अशा वेळेस निर्णायक मत देण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे? आरबीआयच्या गव्हर्नरला आहे. आणि लक्षात घ्या, या समितीचे अध्यक्ष कोण असतात? मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर हे अध्यक्ष आहेत आरबीआयचे गव्हर्नर. हे लक्षात ठेवा, यांना तो अधिकार दिला. पण यांना अधिकार हा कधी असेल? जर समान जर मत पडले असेल तर अशा वेळेस आरबीआयचे गव्हर्नर याच्यामध्ये हा वाटा देऊ शकतात. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं का आहे सर, आपण हे का समजून घेतोय? त्याचं कारण आहे मित्रांनो की आपल्या ह्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक 3-3 महिन्यानंतर यांच्या ह्या मीटिंग होतात. प्रत्येक 3-3 महिन्यानंतर. तर अशा प्रकारच्या यांच्या ह्या 4 मीटिंग होतात. आणि या 4 मीटिंगनुसार ठरवलं जातं की देशाचा सीपीआय किती आहे. जर सीपीआय जर खूप जास्त असेल तर नक्कीच या ठिकाणी ते काहीतरी ऍक्शन घेतली जातात. जर कमी असेल तरी सुद्धा ऍक्शन घेतली जातात. मग एक्झॅक्टली प्रत्येक 3 महिन्यामध्ये आपण काय लक्षात घेतो? तर प्रत्येक 3 महिन्यामध्ये आपण एचईएम मध्ये सीपीआयची लेवल लक्षात घेतो. म्हणजे कशाला महागाई म्हणावं, जे तुम्हाला मी आधी सांगितलं असेल की भारतामध्ये आपण चालणारी महागाई याला आपण इथे प्रोत्साहन देणार आहोत. तर चालणारी म्हणजे काय? 3 ते 10% पर्यंत ही महागाई असायला हवी. चला पुढे लक्षात घ्या, भारतामध्ये इथे आपल्याला कोणती महागाई लक्षात घ्यायची आहे? तर ती आहे चालणारी महागाई. तर या दृष्टिकोनातून या मौद्रिक धोरण समितीने भारतामध्ये जे काही टार्गेट आहे ते फिक्स केलेले आहेत. याला आपण इथे इन्फ्लेशनरी टार्गेट असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये भारतामध्ये हे ज्या या समितीने इन्फ्लेशनरी टार्गेट कोणते फिक्स आउट केलेले आहेत? तर हे इन्फ्लेशनरी टार्गेट हे अशा प्रकारचे आहेत, लक्षात घ्या. तर हे इन्फ्लेशनरी टार्गेट्स आहे आपल्या भारतामध्ये. तर ते आहे जवळपास 2 ते
4 प्लस 2 मायनस 2, 4 प्लस मायनस 2. तर हे आपण या ठिकाणी इथे हे विकसित केलेलं आहे. आता मे बी तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की सर आकडा हा असा काय आहे 4 प्लस मायनस 2. तर मुळात हा आकडा हा अशा प्रकारचा आहे, हा आहे 2 ते 6%. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्याला जो की सीपीआय जो मेंटेन करायचा आहे तो किती करायचा आहे 2 ते 6 या रेंज मध्ये आपल्याला नेहमी आपला जो की सीपीआय आहे तो इथे मेंटेन करायचा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे 4% असं का आहे. तर याचं कारण हे मित्रांनो की बघा 4% आहे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला 4%च्या थोडस पुढे तुम्हाला जाता येईल. म्हणजे 4चं तुम्हाला इथे 6% जाता येईल किंवा कमीत कमी तुम्हाला इथे 2% जाता येईल असा याचा अर्थ होतो. मुळात आपल्या देशामध्ये जे काही महागाई आहे ती तुम्हाला याच लेवलला तुम्हाला काय करायची उड्या मारायच्या, कधी 6% कधी 2% किंवा यामध्ये तुम्हाला ही रेंजिंग करायची आहे. मग लक्षात घ्या जर समजा ही 4% पेक्षा जर पुढे गेली असेल आणि जर समजा ही 4% पेक्षा जर कमी गेली असेल तर हे आपल्याला हे काय करायचं. जसं की तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण लहानपणी जेव्हा बागेमध्ये अशा प्रकारचा एक गेम खेळायचं बघा, तर हे अशा प्रकारचं एक हे असे असायचं, बॅलन्सिंग असायचं. या ठिकाणी एक व्यक्ती इथे बसलेला असायचा, मग हा इथे बसला की हा व्यक्ती इथे वरती यायचा, परत असं हे खाली वरती व्हायचं. पण इथे आपण इथे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचो. इथे सुद्धा मित्रांनो सेम आहे बघा 4% जर असेल तर इट्स ओके, बॅलन्स आहे, काही गडबड नाही. परंतु लक्षात घ्या जर समजा हे 4% पेक्षा जर वाढलं, बघा शब्द महत्वाचा आहे माझा, प्रत्येक शब्द समजून घ्या. जर वाढला आहे तर यालाच या सीपीआयला म्हणजे आपण हा सीपीआय जो निर्देशित केलेला आहे हा किती आहे 4%. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सीपीआय काय आहे, सांगतो मी तुम्हाला, थोडंसं पेशन्स ठेवा. फक्त इथे हे समजून घ्या की जर समजा हा सीपीआय जर 4% पेक्षा जर जास्त झाला असेल तर याला म्हणायचं आपण इथे महागाई. शब्द लक्षात घ्या, जर हा 4% पेक्षा जर जास्त गेला असेल तर याला म्हणायचं आपण महागाई. आणि जर समजा हा 4% पेक्षा जर कमी गेला असेल तर याला म्हणायचं आपण या ठिकाणी इथे चलन घट. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आपण यामध्ये इन्फ्लेशनरी टार्गेटमध्ये फिक्स आउट केलेल्या आहेत. तर यामध्ये पहिल्यांदा आपलं जे काही टार्गेट केलं होतं हे आपण हे असं केलं होतं 2 ते 6 आणि नेहमी आपल्याला यामध्ये हे सगळं मेंटेन करायचंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्हाला मी उदाहरण देतोय ते लक्षात येईल. 4% पेक्षा जास्त असेल तर याला आपण इथे महागाई असं म्हणायचं, 4% पेक्षा जर कमी असेल तर आपण इथे चलन घट असं म्हणायचं. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की आता हे 4% आहे आणि तुमचा आता रेट हा समजा 7% झालेला आहे तर याला इथे काय म्हणायचंय, तर ऑब्विसली याला आपण इथे काय म्हणणार, इथे महागाई असं म्हणणार. जर समजा हा ठिकाणी इथे 1% असेल त्याला इथे काय म्हणायचं, चलन घट असं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की जर समजा हे 7% जर असेल तर नक्कीच आपण याला इथे चलन घट असं म्हणणार, चलन वाढ असं म्हणणार आहोत. मग अशा वेळेस लक्षात घ्या जर हा 7% असेल तर तुम्हाला काय प्रयत्न करायचा आहे, तर हा 4% पर्यंत आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे 4% पर्यंत आणायचं आहे, म्हणजे याला नियंत्रण करायचं आहे. जर नियंत्रण जर करायचं असेल तर तुम्हाला इथे कोणती पॉलिसी यूज करावी लागेल, तर या ठिकाणी इथे तुम्हाला यूज करावं लागेल महागाई किंवा महाग पैशाचे धोरण. महाग पैशाचे धोरण तर तुम्हाला ही पॉलिसी याच्यामध्ये इथे यूज करावी लागेल. कारण की आता तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तो तुम्हाला कमी करावा लागेल. आता बघा जर मी तुम्हाला असं म्हटलं की जर समजा हे समजा 1% असेल तर अशा वेळेस काय करायचंय, किंवा याला आपण इथे उदाहरण देतो मी, इथे 2% आहे तर अशा वेळेस याला इथे आपण चलन घट असं म्हणायचं. आता ही चलन घट जर तुम्हाला जर नियंत्रित करायचं असेल तर नियंत्रणासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला इथे पैशाचं जे काही धोरण असेल ते इथे असेल स्वस्त पैशाचे धोरण. स्वस्त पैशाचे धोरण हे समजून घ्या इथे आणि लक्षात घ्या, हे तुम्हाला इथे नियंत्रण करायचं आहे. नियंत्रण जर करायचं असेल तर इथे आपल्याला स्वस्त पैशाचे धोरण करावं लागेल. इथे आपल्याला नियंत्रण करायचं आहे तर इथे तुम्हाला करावं लागेल महाग पैशाचे धोरण. तर मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या इथे संकल्पना आहेत. तुमच्या हे लक्षात आल्यात का, याच्यामध्ये काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स आहे का? यस, नक्कीच तुम्हाला आता ह्या 2 कन्सेप्ट इथे लक्षात आल्या असेल मित्रांनो. आता आपण इथे पुढचा टप्पा लक्षात घेणार आहोत. आता पुढच्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या की एक्झॅक्टली आपण इथे चलन वाढ आणि चलन घट नियंत्रित करण्यासाठी आपण स्वस्त पैशाचे धोरण
आणि महाग पैशाचे धोरण आपण याच्यामध्ये वापरत असतो. आता महाग पैशाचे धोरण म्हणजे तुम्हाला माहित असेल की जो काही रेपो दर आहे, आता मी इथे शब्द मुद्दामून वापरतोय, रेपो दर आहे तो काय करायचा आहे, वाढवायचा आहे. इथे तुम्हाला स्वस्त पैशाचे धोरण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे हा जो काही रेपो दर आहे तो काय करायचा आहे, इथे कमी करायचा आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारची इथे आपल्याला पॉलिसी आरबीआयला या ठिकाणी इथे घ्यावी लागते. मग त्या ठिकाणी लक्षात घ्या, जर समजा तुमची मीटिंग चालू आहे आणि या मीटिंग मध्ये हे लक्षात आलं की आता जो काही आपला सीपीआय आहे तो 8% आहे. लक्षात घ्या, जी मीटिंग आहे लक्षात आलं की 8% सीपीआय आहे. तर अशा वेळेस आरबीआय कोणती पॉलिसी यूज करेल, तर अशा वेळेस आरबीआय महाग पैशाचे धोरण म्हणजे मनी कॉन्ट्रॅक्शन ही पॉलिसी यूज करेल. तर अशा प्रकारे इथे आरबीआय नेहमी त्यांच्या सीपीआय रेटनुसार हे सगळं लक्षात घेते की आपल्याला महाग पैशाचे धोरण करायचं आहे किंवा स्वस्त पैशाचे धोरण करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपण हा आकडा जो आहे तो इथे फिक्स आउट केलेला आहे. 4चा आकडा जो आहे तो फिक्स आउट केलेला आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे आम्हाला नाही कळालं कारण की सीपीआय अजून लक्षात आलं नाहीये. काळजी करू नका, या सीपीआय बद्दल मी तुम्हाला थोडंसं इथे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर लक्षात घ्या एक्झॅक्टली भारतामध्ये सीपीआय काय आहे. तर आधी आपण हे समजून घेऊयात मित्रांनो की आपल्या देशामध्ये महागाई जर तुम्हाला जर मोजायची असेल, तुम्हाला माहित असेल की आपण प्रत्येक वस्तू मोजताना आपल्याला काहीतरी युनिट माहित असतात. जसं की पाणी मोजायचं आपण लिटरमध्ये यूज करू शकतो, वजन असेल तर आपण ते किलोग्राम मध्ये सांगू शकतो, तर लांबी असेल तर आपण किलोमीटर मध्ये सांगतो. तसंच महागाई जर मोजायची असेल तर याचे प्रामुख्याने 2 युनिट सांगितले जातात, 2 निर्देशांक याचे सांगितले जातात. तर हे 2 निर्देशांक कोणते आहेत, तर याचं नाव आहे, एक आहे सीपीआय आणि एक आहे डब्ल्यूपीआय. तर एक आहे इथे आपलं डब्ल्यूपीआय आणि दुसरा जो काही निर्देशांक आहे तो आहे आपल्या इथे सीपीआय. तर लक्षात घ्या, डब्ल्यूपीआय म्हणजे काय असेल, याला इथे आपण इंग्लिशमध्ये होलसेल प्राइस असं म्हणतो, होलसेल प्राइस. आणि विशेषतः लक्षात घ्या, यामध्ये एकूण किती वस्तूंचा समावेश होतो, तर यामध्ये प्रामुख्याने केवळ वस्तूंचा समावेश होतो, म्हणजे वस्तू याच्यामध्ये आपण नेहमी मोजत असतो. सीपीआयचा अर्थ काय होतो, तर सीपीआयचा अर्थ हा होतो कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आणि याच्यामध्ये आपण प्रामुख्याने सेवा आणि वस्तू आणि सेवा आपण हे मोजत असतो. म्हणजे भारतामध्ये आपल्याला हे दोन्ही निर्देशांक आपल्याला कामाला येतात. पण लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही डब्ल्यूपीआय ही जी काही कन्सेप्ट आहे, तर याचा जो काही वापर आहे आपल्या महागाईसाठी, तर आपण हा फक्त 2014 पर्यंतच करत होतो, 2014 पर्यंतच. कारण की याचे जे काही निर्देशांक आहे ते एक्झॅक्टली देशामध्ये आपल्याला पूर्ण वस्तू आणि सेवाचा निर्देशांक कळत नाही, म्हणून आपण हे 2014 पर्यंतच मोजत होतो. परंतु नंतर 2014 नंतर महागाईचा आपण निर्देशांक काढला असेल आणि त्याला आपण सुरुवात केली असेल या ठिकाणी ती सीपीआय. कधीपासून, 2014 पासून. म्हणून या ठिकाणी इथे तुम्हाला मी नेहमी सांगितलं असेल की 14 म्हणजे काय असेल, तिथून पुढे आपण सीपीआयचा इथे वापर केलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या सीपीआय मध्ये आपण एकूण किती वस्तूंचा आपण उपयोग करत असतो, तर यामध्ये जवळपास 448 आणि 460 तर एवढ्या वस्तू आपण घेत असतो. ग्रामीण भागासाठी आहे 448 आणि शहरी भागासाठी आहे 460. तर हे जे काही वस्तू आहेत यांची आपण एक यादी तयार करतो आणि एक ऍव्हरेज काढतो आणि मागच्या वर्षाच्या महिन्यामध्ये आपण हा किती डिफरन्स आहे तर हा डिफरन्स मोजतो आणि त्यानुसार सांगतो की सध्या आपली महागाई किती आहे. तर हे अशा प्रकारे इथे तुमचं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचा वापर आज आपण इथे महागाई मोजण्यासाठी म्हणजे ऑफिशियली महागाई मोजण्यासाठी आपण हा करत असतो. कारण की ही जी काही संकल्पना आहे ही थोडीशी इथे व्यापक संकल्पना आहे की ज्या व्यापक संकल्पनेमुळे तुम्हाला एक्झॅक्टली देशाची स्थिती कळते. तर हे तुम्हाला इथे मी बेसिक सांगितलं असेल. याचबरोबर तुम्हाला इथे सीपीआय मध्ये काही गोष्टी इथे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. बघा या ठिकाणी इथे लक्षात घ्या, सीपीआय आणि डब्ल्यूपीआय मध्ये जर डिफरन्स बघितला तर जे काही डब्ल्यूपीआय आहे ते एकदम होलसेल आहे आणि सीपीआय हे कशा प्रकारचं असेल, हे किरकोळ आहे. नंतर हे कोण मोजते, तर आर्थिक सल्लागार कार्यालय यांच्या माध्यमातून डब्ल्यूपीआय मोजला जातो. सीपीआय हा केंद्रीय सांख्यिकी संघटना यांच्या माध्यमातून मोजला जातो. डब्ल्यूपीआयचा बेस ईयर आहे 2011-12, सीपीआयचा बेस ईयर आहे 2012. याची सुरुवात कधी झाली असेल 1942, याची सुरुवात झाली असेल 2011 पासून. पण आपण ही सुरुवात कधी केली असेल महागाई मोजण्यासाठी, ते आहे 2014 पासून.
नंतर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. कशामध्ये? सीपीआय मध्ये. परंतु याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, वस्तू किती आहेत तर याच्यामध्ये केवळ वस्तू आहेत 697 आणि याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे वस्तू आणि सेवांचा समावेश आहे 448 आणि 460. तर याच्यामध्ये सेवांचा समावेश होत नाही WPI मध्ये, तर सीपीआय मध्ये हा समावेश होतो. तर लक्षात घ्या, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिमसाठी, तर सर्वात जास्त वेटेज WPI मध्ये कशासाठी दिलं जाते? तर सर्वात जास्त जे वेटेज आहे मित्रांनो ते उत्पादनासाठी दिलं जाते. याच्यामध्ये तो पॉईंट नाहीये, पण लक्षात घ्या जे काही उत्पादक घटक आहेत याच्यासाठी सर्वात जास्त इथे वेटेज दिलं जातं. आणि सीपीआय मध्ये कशासाठी दिलं जातं? अन्न घटक. तरी तुम्हाला इथे प्रिलिमसाठी हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे डिफरन्स बघितला असेल. हे बघा, सीपीआय मध्ये अन्न घटक याचे जे वेटेज आहे ते जवळपास 45% तुम्हाला इथे विचारलेलं आहे. 45% दिलं असेल, खूप मोठं हे तुमचे वेटेज आहे. आता हे सुद्धा बाकीचे इन्फ्लेशन तुम्हाला इथे माहित असणं गरजेचे आहे, तरी तुम्हाला इथे पीपीटी मध्ये देण्याचा प्रयत्न केला असेल. सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स 18 फेब्रुवारी 2011 मध्ये सुरुवात झाली असेल. आधारभूत वर्ष आहे 2012. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, हे तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण की तुम्हाला प्रिलिम साठी महत्वाचं आहे, मेन साठी काही जास्त महत्वाचं नाही. आणि आपले सध्या जे काही सेशन आहेत ते सध्या प्रामुख्याने मेनच्या रिलेटेड आहेत, त्यामुळे हे समजून घ्या. तर आपण इथे बेसिक काही गोष्टी इथे समजून घेतलेल्या आहेत मित्रांनो. आता पुढे आपला प्रकार लक्षात घेऊयात मॉनिटरी पॉलिसीमध्ये. तर मॉनिटरी पॉलिसीमध्ये जे काही टूल्स आहेत संख्यात्मक आणि गुणात्मक, तर याचा आपण उद्या डिटेलमध्ये अभ्यास करूयात नेक्स्ट सेशन मध्ये. तर याआधी तुम्हाला हे जे काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, हे 2 क्वेश्चन तुम्हाला इथे सोडवायचे. टाइम किती झालाय सर? 4:35. नाही तसं नाही, लेक्चर टायमिंग. एक तास पूर्ण झालाय का? हो का? तर याच्यामध्ये मित्रांनो की जे काही आपलं मौद्रिक धोरण आहे याच्यामध्ये आपण पुढचा टप्पा इथे लक्षात घेणार आहोत. आणि जो काही आपला पुढचा टप्पा जो असणार आहे याच्यामध्ये उद्याच्या सेशन मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत लक्षात घ्या. जे काही मौद्रिक धोरण आहे, मौद्रिक धोरण आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. तर एक गोष्ट आहे या ठिकाणी इथे संख्यात्मक साधन, एक आहे आपल्या इथे संख्यात्मक साधन आणि दुसरं जे आहे हे आपल्या इथे गुणात्मक साधन. त्याचे 2 महत्वाचे इथे टूल्स आहेत. गुणात्मक साधन, तर लक्षात घ्या, एक आहे संख्यात्मक साधन आणि दुसरं आहे गुणात्मक साधन. या 2 साधनाच्या माध्यमातून मौद्रिक धोरण हे नियंत्रित केले जाते. तर आपल्याला थोडंसं समजून घ्यायचंय. तर आपल्याला समजून घ्यायचं जे की संख्यात्मक साधन आहे याचे आपल्याला इथे किती प्रकार सांगता येईल, कारण की तुमच्या परीक्षेला तुम्हाला याच्यावरती प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, पहिलं जे आहे हे आहे इथे बँक दर. बँक दर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 2 रोख राखीव गुणोत्तर. रोख राखीव गुणोत्तर. त्याच्यानंतर आहे एसएलआर. एसएलआर या शब्दाचा अर्थ हा होतो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. यालाच आपण या ठिकाणी ते रोख वैधानिक गुणोत्तर असं म्हणतो, एसएलआर. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी इथे रेपो दर. त्याच्यानंतर आहे रिव्हर्स रेपो दर. त्याच्यानंतर आहे ओपन मार्केट ऑपरेशन, OMO. याचा अर्थ हा होतो ओपन मार्केट ऑपरेशन. दुसरा प्रकार आहे इथे MSF. तर MSF चा अर्थ हा होतो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि नंतरचा प्रकार आहे इथे MSS. याला म्हणतो आपण इथे मार्केट स्टेबलायझेशन स्कीम.
तर हे आहे मित्रांनो आपल्या इथे पूर्णतः संख्यात्मक साधन, बँक दर, रोख राखीव गुणोत्तर, SLR, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, ओपन मार्केट ऑपरेशन, MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, नंतर आहे मार्केट स्टेबिलायझेशन स्कीम. तर आपल्या हे संपूर्ण इथे संख्यात्मक साधन आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तर जवळपास हे 8 साधन आहेत मित्रांनो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या मौद्रिक धोरणामध्ये आपण इथे संख्यात्मक साधन लक्षात घेणार आहोत आणि RBI एक्झॅक्टली काय आहे, RBI चे फंक्शन्स काय आहेत हे उद्या आपण इथे समजून घेणार आहोत. हा सेशन आज आपण इथे थांबवतोय. बाकीचा हा पार्ट असेल आपले संख्यात्मक साधन हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर याच्यावरती तुम्हाला जे काही 2 क्वेश्चन मी दिले असतील हे क्वेश्चन तुम्ही नक्की इथे सोडून आणा. जो काही WPI आणि CPI आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स येण्याची शक्यता कमी आहे, पण तरी सुद्धा इथे थोडासा लिहिण्याचा प्रयत्न करा. हा तुम्हाला इथे असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, CPI आणि WPI यामध्ये फरक स्पष्ट करा. जे तुम्हाला मी दिलं असेल, सांगितलं असेल ते थोडंसं बघून घ्या व्यवस्थित. CPI आणि WPI मध्ये फरक स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाण्याची शक्यता कमी आहे, पण आपण अंडरस्टँडिंग साठी थोडंसं समजून घेऊयात. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 10 गुणांसाठी आहे. 10 गुण आणि 150 शब्द. 10 गुण 150 शब्द. चला, तर हे आपण थोडीशी इथे थांबूयात. हे आहे तुमचं महत्वाचे 3 क्वेश्चन्स. तर हे नक्की तुम्ही नेक्स्ट सेशनला लिहून आणा. तर उद्या आपण भेटणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये. नमस्कार. आज आपण इथे थांबतोय.